नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। अध्यक्ष महोदय, आज हा विरोधी पक्षाने जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणलेला आहे त्याच्यावरती मी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव पाहिल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने नमूद करूशी वाटते। मी एकदा वाचलेलं वाक्य होतं आणि ते म्हणजे डेमोक्रेसी ग्रोज थ्रू इन्फॉर्म्ड डिबेट, नॉट विथ पॉलिटिकल आर्ग्युमेंट्स। हे ज्या पद्धतीने हा प्रस्ताव आणला आणि तो वाचल्यानंतर म्हणजे अलीकडे रील्स येतात आणि त्या रील्स मध्ये मध्येच म्हणलं जातं की आप कहना क्या चाह रहे हो, म्हणजे ते वाचल्यानंतर नेमकं काय मांडायचंय आणि यातनं काय समजून घ्यायचंय हा एक नक्कीच प्रश्न तयार होतो। माझ्या आधी बोलत असताना अनेक ज्येष्ठ सदस्य बोलले, त्यातले एक ज्येष्ठ सदस्यांनी जी आमची परंपरा असणारी वारी आहे त्या वारीवरती न कळत वल्गना केली होती। मला त्या सदस्यांना वारीबद्दल एक काही गोष्ट सांगायची। वारी ही केवळ दर्शनाची परंपरा नाही, ती माणूस घडवणारी, समता शिकवणारी आणि अहंकार विरघळणारी एक जीवनशैली आहे। माझी त्या सदस्यांना विनंती आहे, एकदा वारीत चलून तर पहा। वारीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा पांडुरंग कळेल, आमचा विठ्ठल कळेल। त्यामुळे वारीत येणं अतिशय गरजेचं आहे। माझे अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य बोलले, आव्हाड साहेब बोलले होते, नकळत बोलले होते आणि या सभागृहामध्ये गेले काही दिवस आपण चर्चा करतोय। अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे वादळ आले आणि वादळामुळे जी काही झाडं पडतात आहेत त्या झाडांची पडझड झाली आणि त्याच्यामुळे झालेल्या नुकसानावरती मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये खूप एन्व्हायरमेंटलिस्ट येतात, पण दुर्दैवाने आर्बोरिस्ट आपल्याकडे कोणतेही नाहीत। आर्बोरिस्ट म्हणजे काय, तर वृक्ष संवर्धन करणारे जे शास्त्रज्ञ असतात यांना आपण आर्बोरिस्ट म्हणतो। आर्बोकल्चर हा एक विषय आपल्या खरं तर राज्यामध्ये शिकवला गेला पाहिजे, याचा नवीन कोर्स सुरू झाला पाहिजे। चंद्रकांत दादांनी अनेक नवीन विद्यापीठांना त्यांच्या माध्यमातून आपल्या सरकारने परवानग्या दिलेल्या आहेत। ह्या नवीन विद्यापीठाने हे नवीन कोर्सेस आणणं अतिशय गरजेचं आहे, कारण नुसती झाडं जगवण्यापेक्षा किंवा एखाद्या झाडाची कत्तल होते, झाडं तुटत असतील, विकासाच्या नावावरती झाडांची तोड होत असेल तर अनेक जण त्या ठिकाणी आवाज उठवतात। पण ही झाडं जी आज शहरामध्ये आहेत, या झाडांचं संरक्षण कसं करायची, याची रचना कशा पद्धतीने केली पाहिजे, याच्यासाठी वृक्ष संवर्धन शास्त्रज्ञ असणं गरजेचं आहे। आणि याचे प्रयोग आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून नागपूर असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी हे यशस्वी प्रयोग सुद्धा सुरू झालेले आहेत। त्यामुळे असे जर कोर्सेस सुरू झाले तर नक्कीच आपल्या देशाच्या माध्यमातून नवीन शास्त्रज्ञ आपण ह्या जगाला देऊ शकतो। माझे अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रस्तावावरती चर्चा होत असताना अनेक गोष्टींवरती विश्लेषण झालं आणि हे विश्लेषण होत असताना अनेकदा हे सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणावरती मुली मिसिंग होतात, मुली पळून जातात, मुली किडनॅप केल्या जातात। पण याचं जर सत्य आपण पाहिलं, म्हणजे आज आमच्यासारखे अनेक ग्रामीण भागातले, आपणही ग्रामीण भागातनं अध्यक्ष महोदय येतात, ग्रामीण भागातले आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी आम्ही काम करतो आणि ज्यावेळेस एखादे आई वडील असतील, एखाद्या मुलीचा भाऊ घरी भेटायला येतो आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहत नाहीत, त्यांची परिस्थिती पाहत नाही अध्यक्ष महोदय। 18 वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस त्या मुलीला पूर्ण असतात आणि कुठेतरी आंतरजातीय प्रेमविवाह करायचा म्हणून ती मुलगी निघून जाते, घरातनं पळून जाते, घरच्यांना ह्याची कल्पना नसते। आणि ज्यावेळेस ह्याचा तपास केला जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की ती मुलीला कोणी पळून नेलेलं नव्हतं, ती स्वइच्छेने गेलेली होती आणि स्वइच्छेने ती लग्न सुद्धा करून येते। आमची आळंदी आज, माऊलींची जी पालखी निघते, ती आळंदी आज इतकी बदनाम होत चाललेली आहे की आज तिथं गेलं की लगेच कोणीतरी लग्न लावून देणारे एजंट झालेले आहेत। माझे अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या माध्यमातून सर्व आमच्या तरुणींना विनंती आहे, सर्व तरुणांना विनंती आहे की आपण हे कृत्य करत असताना ज्यावेळेस एखादा निर्णय घेतो, आपण घरच्यांना विचारात घेतलं तर घरचे सुद्धा तुमच्या लग्नाला नाही म्हणणार नाहीत। कृपया त्यांच्यावरती कुठेतरी अशी परिस्थिती येईल जी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पाहत नाही, अशी वेळ तुम्ही कृपया येऊन देऊ नका। आणि ह्या ज्या संस्था लग्न करतात यांच्यावरती कुठेतरी आपल्याला अंकुश आणणं अतिशय गरजेचं आहे। आज पोलिसांमध्ये आम्ही केसेस पाहतो, 97% केसेस अशा असतात की ज्या मुली पळून गेलेल्या असतात किंवा मिसिंग असतात आणि त्या परत काही दिवसानंतर घरी येतात। दुर्दैवाने याच्या केसेस इतक्या वाढत चाललेल्या आहेत, म्हणजे काही मुली तर अशा आहेत की लग्न होतं आणि वर्षभरानंतर त्यांना परत घरी यावं लागतं, कारण ते फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न करणारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर संख्या वाढत चाललेली आहे। एक सरकारने आपल्याला कायदा कुठेतरी आणावा लागणार आहे। आज ह्या सभागृहाच्या माध्यमातून दूध भेसळीवरती अध्यक्ष महोदय आपली सुद्धा अनेक बैठकीमध्ये आपण चर्चा झाली,
दूध भेसळीवरती आज बोललं गेलं. आज आयुक्तांची अनेक जण स्तुती करतात, म्हणजे आयुक्तांना ज्या मुख्यमंत्र्यांनी आणलेलं आहे याची कोणी स्तुती करत नाही. त्यामुळे कोण करता करवित आहे याची थोडीशी आठवण आपल्याला सगळ्यांना करून देणं गरजेचं आहे. कारण ह्या मुख्यमंत्र्यांमुळे आज एवढे या ठिकाणी अधिकार मिळतात, आज एवढे सक्षम पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतंय, वेगवान पद्धतीने हे सरकार काम करतंय. पण दूध भेसळ हा विषय खूप छोटा आहे. याच्यापेक्षा दूधजन्य पदार्थांची जी भेसळ आहे याच्याकडे दुर्लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावरती आज दूधजन्य पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. मी वेळोवेळी आपणही बैठकीला होतो, आपण बैठकीमध्ये विनंती केली आणि त्या विनंतीनंतर ज्यावेळेस आपण दूध भेसळ किंवा दूधजन्य पदार्थ मॅनोलॉग चीज असेल, पनीर असेल, याची भेसळी रोखण्यासाठी त्या हॉटेल्समध्ये आपण मेनू कार्डमध्ये आणि हॉटेल्समध्ये बोर्ड लावायची आपण विनंती केली. आज माझ्या पाण्यामध्ये म्हणजे जवळजवळ 100% हॉटेल्सने बोर्ड लावून टाकलेत की वी डोंट सेल अॅनोलॉग चीज, अॅनोलॉग पनीर. दुर्दैव असं आहे की त्यांच्या खरंच मेनू कार्डमध्ये ते आहे की नाही हेही कळत नाही. जर हे विकतच नसतील तर अॅनोलॉग चीजची या राज्यामध्ये गरज काय? माझी आपल्या मार्फत आयुक्तांना विनंती आहे. कारण दुर्दैव असं आहे की सरकारकडे जर अधिकार असता तर आमच्या सक्षम मुख्यमंत्र्यांनी तात्काळ तो निर्णय घेतला असता. दुर्दैवाने हा अधिकार फक्त आणि फक्त ह्या आपल्या कायद्याने आयुक्तांना दिलेला आहे. माझी ह्या या सभागृहाच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की अॅनोलॉग चीजला आपण जर तात्काळ बंदी आणू शकलो तर खूप बरं होईल. आमच्या वेळोवेळी बैठका झाल्या होत्या. आपल्या श्रद्धेशी निगडीत असणारा जो भंडारा आहे अध्यक्ष महोदय, ह्या भंडाऱ्याला आजही कुठलंही डेफिनेशन FDA मध्ये नाहीये. ते डेफिनेशन करणं गरजेचं, याची व्याख्या कुठेतरी लिहिणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस बैठकीमध्ये मला भंडारा दाखवला गेला होता त्यावेळेस आयुक्तांनी सांगितलं की या भंडाऱ्याची इन्ग्रेडियंट लिस्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये कॉर्नस्टार्च असतो, याच्यामध्ये कलर असतो. मी सहजपणे त्यांना म्हणालो की कॉर्न हा काही वर्षापूर्वी भारतात आलेला आहे, भंडारा आम्ही काही हजार वर्षापासून उधळतोय. या भंडाऱ्याला आमचे जसं ज्याच्यामध्ये आमची कुठेतरी एक भावना त्याशी निगडित आहे आणि आमच्या भावनेशी तुम्ही खेळ करू नका. त्यामुळे या भंडाऱ्याचं कुठेतरी डेफिनेशन होणं गरजेचं आहे. भंडारा ही शुद्ध हळद आहे, याला शुद्ध हळदीचा दर्जा नक्कीच देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत या सरकारला विनंती असणार आहे की हे जे वेगवेगळ्या गोष्टीतनं म्हणजे आज कायद्या संदर्भात आपण बोलतो, आज गुन्ह्यांच्या संदर्भात बोलतो. अध्यक्ष महोदय, ही जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ह्या गुन्हेगारी वाढत असताना याची सुरुवात लहानपणापासून होते, लहान मुलांपासून होते. या लहान मुलांना जे प्रेरणा मिळते, जे वेगवेगळ्या पद्धतीने आज सोशल मीडियावरती रील्स टाकले जातात, अशांवरती कुठेतरी आपल्याला कंट्रोल आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर आम्ही एक ड्राईव्ह माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये आम्ही घेतली होती, ज्याच्यामध्ये काळ्या काचाच्या गाड्या आहेत. याच्यावरती आम्ही तात्काळ ऍक्शन घेऊन सक्षम पद्धतीने आमचे पोलीस खात्याचे अधिकारी असतील, RTO खात्याचे अधिकारी असतील, त्यांनी ह्या गाड्या थांबवल्या आणि त्यांच्या ज्या काळ्या काचा त्या रिफॉप केल्या. माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती असणार आहे की ह्या काळ्या काचांवरती आपल्याला कुठेतरी अंकुश असणं गरजेचं आहे. कारण हे जर अंकुश आलं तर ही जी गुन्हेगारी सुरुवात होते, या गुन्हेगारीचा कुठेतरी आपल्याला आळा घालणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. कारण ह्या सगळ्याचा आळा घालण्याच्या दृष्टिकोनातनं एक मोठं पाऊल नक्कीच होऊ शकतं. त्याचबरोबर या राज्यामध्ये मधल्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षणमध्ये एक मोठा निर्णय घेतला होता, वन महाराष्ट्र वन मेरिट. या दृष्टिकोनातनं इतर जे कोर्सेस आहेत, जे टेक्निकल कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, अशा ठिकाणी सुद्धा वन महाराष्ट्र वन मेरिटच्या अंतर्गत आपल्याला जी होम युनिव्हर्सिटीची अट आहे किंवा अदर युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटीची अट आहे, तो 70-30ची अट ही रद्द करून ही तात्काळ आपण त्या ठिकाणी लागू करावी. हे आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मला सरकारला विनंती आहे. त्याचबरोबर एक छोटीशी विनंती अशी आहे की आज मुख्यमंत्र्यांचा एक अभिलाषी प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये सौर पंप हे मोठ्या प्रमाणावर दिले जातात. दुर्दैवाने सौर पंपाची कंपनी आम्हाला निवडायचा आमच्या शेतकऱ्यांना अधिकार नाहीये. अध्यक्ष महोदय, तो अधिकार खरं तर हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. कारण ह्या कंपन्या स्वतःहून फोन करतात, त्या शेतकऱ्याला विनंती करतात, शेतकऱ्यांकडनं OTP घेतात. दुर्दैवाने शेतकऱ्याची इच्छा असते की पैसे भरलेत लवकर पंप मिळावं, ते सुद्धा लगेच ऍक्सेप्ट करतात त्या कंपनीला, पण महिने आपल्याला ती कंपनी त्या ठिकाणी कनेक्शन देत नाही. त्यामुळे माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती असणार आहे की ह्या कंपन्या निवडायचा अधिकार आम्हाला द्यावा. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हा शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मी घेतो की मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण घेऊन परदेशातनं विद्यार्थी येतात. आज जवळजवळ 2000हून जास्त विद्यार्थी हे एकट्या महाराष्ट्र राज्यामधले आहेत की ज्यांचं आजही त्या ठिकाणी त्यांना नोंदणीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर माझी आपल्या मार्फत विनंती असणार आहे की वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ह्या 2000 विद्यार्थ्यांचं जे आज त्या ठिकाणी
जे नोंदणीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना तात्काळ नोंदणी मिळावी. आणि अध्यक्ष महोदय, उशीर बराच झाला, मी काही तुमच्याही क्षमतेचा अंत पाहणार नाही तर त्या आमच्या मंत्री महोदयांच्या क्षमतेचा अंत पाहणार नाही. इतका उशीर झाला असताना आपल्याला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले विशेष आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद अध्यक्ष. खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसएन न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, एसएन न्यूज, श्रीगोंदा.